डॉक्टर अशोकरावजी कुकडे काका, माननीय आमदार अभिमन्यू पवार साहेब, माननीय आमदार शताब्दी करा, राहुलजी केंद्रे, माननीय पार्वती पटेल, डॉक्टर सुधीर देशमुख, लक्ष्मीकांत देशमुख, डॉक्टर हनुमजी वडगावे, जिल्ह्याचे सर्व नेते, तालुक्याचे सर्व नेते यांच्या हस्ते या रुग्णालयाचे लोकांचा अवघ्या होत आहे. या रुग्णालयाचा तत्पर राहणार आहे. रुग्णवाहिकेची सारथी सध्या सेवेसाठी तयार आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त फाउंडेशन यांच्या वतीने तसेच औसा तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय अभिमन्यू पवार साहेब यांच्या संकल्पनेतून औसा जनतेच्या आरोग्यासाठी, उत्तम आरोग्याच्या सेवेसाठी 6 रुग्णालयाचं लोकांचा काही क्षण होत आहे. औषधांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे. 24 तास आपल्या सेवेत या रुग्णालयाला असणार आहे. भेटू झालं. क्रिएटिव्ह फाउंडेशन लातूर, कोण भैया बालाजीराव नारायण भाऊ दोघं तिघ पाठवा इकडे. कोण भैया बालाजीराव घेऊन या. बालाजीराव
या ठिकाणी क्रिएटिव्ह फाउंडेशन लातूर तसेच माननीय आमदार अभिमन्यू पवार साहेब यांच्या संकल्पनेतून औसा विधानसभा मतदारसंघाची जनतेसाठी व त्यांच्या गावासाठी तसेच आता आनंदाची बातमी आलेली आहे. 23 सप्टेंबर 2018 साली आयुष्मान भारत या योजनेचा शुभारंभ माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलेला आहे. तर माननीय अभिमन्यू पवार साहेब यांच्या मार्फत औसा मतदारसंघातील लाभार्थ्यांना आयुष्मान भारत योजनेचे मोफत कार्ड दिले जाणार आहे. तरी सर्व लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघात आपल्या गावात आपल्या पंचायत क्षेत्र जिल्हा परिषद क्षेत्र नगरपालिका क्षेत्र येथे या शिबिराचं ज्यावेळेस आयोजन केलं जाणार आहे त्यावेळेस सर्व नागरिकांना याचा लाभ करून द्यावा. आरोग्याचे सर्व अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे मनपूर्वक डॉक्टर सुधीर देशमुख यांची भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद ICMR नवी दिल्ली येथील परिषदेवर निवड झालेली आहे. त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन. यांच्या या निवडीने लातूर जिल्ह्यातील ट्रॅफिक तसेच औसा तालुक्यातील सर्व रुग्णांना खूप मोलाचा सहकार्य होणार आहे. त्यांचं खूप खूप अभिनंदन. सर्व मान्यवरांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आगमन स्वागतम सुस्वागतम. आगमन स्वागतम सुस्वागतम. स्वागतम. या ठिकाणी सर्व मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. कृपया टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्व मान्यवरांचं स्वागत करणार आहोत. या ठिकाणी कर्मयोगी त्यागमूर्ती पद्मभूषण माननीय अशोक कुकडे काका माननीय पाशवी पटेल यांचं या ठिकाणी सर्व मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. आगमन स्वागत सुस्वागतम. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्व मान्यवरांचं स्वागत करावं. अवघ्या काही क्षणामध्ये क्रिएटिव्ह फाउंडेशन लातूर तसेच तालुक्याचे लाडके आमदार अभिमन्यू पवार साहेब यांच्या संकल्पनेतून 6 रुग्णवाहिकेचं लोकार्पण त्यांच्या कर्तव्याने होत आहे. असे त्यागमूर्ती कर्मवीर पद्मभूषण डॉक्टर अशोक कुकडे काका यांचं या भूमीमध्ये आगमन झालेलं आहे. औषधांच्या रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर या 6 रुग्णवाहिकेचं लोकार्पण होत आहे. रुग्णवाहिकेचे सारथी आहे ते अवघ्या काही क्षणात
लगेच देण्यासाठी तत्पर आहे. सर्व मान्यवरांना विनंती करतो. एकच पूजा करू आपण. त्यांनी सगळ्या पूजा करायची. प्रतीकात्मक प्रत्येक एक पूजा करू. थोडं पाठीमाग या पाठी किती पुढे आपले किती नंबर आदरणीय उगले काका माझ्या बरोबर मान्यवरांना विनंती आहे. इतर मान्यवरांच्या हस्ते सुंदर कार्यक्रम होत आहे. हे सहा काही हा कार्यक्रम संपन्न होतो. आणि माननीय काकाच्या कार्यक्रमासाठी या पूजन होत आहे. आरोग्य सेवेचा ध्यानकेंद्रित काका रुग्णसेवेमध्ये समाजसेवेमध्ये जीव ओतून काकांचा आजपर्यंत प्रवास झालेला आहे. त्यामुळे असंही काकांना महत्त्वाचा ठेवावं लागणार नाही. अवघं आयुष्य रुग्णांच्या वेदना जाणण्यामध्ये रुग्णसेवेमध्ये या काकांनी विश्वासपणे काम केलं आणि हा सुंदर असा कार्यक्रम होत आहे. आगे मत जाओ ना, आगे मत जाओ. बस 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 आगे मत जाओ. पुढे पुढे जाऊ. थोडं पाठीमागे सरकलं तर व्यवस्थित पाठीमागे तुम्ही थोडस समोर पाठीमागे सरका व्यवस्थित थोडस पाठीमागे या कारणानुसार स्वर्गीय पंडित पाटील यांनी माननीय डॉक्टर अशोक कुकडे काका, मान्य राहुल शेट्टे, मान्य श्री अभिमन्यू पवार साहेब, मान्य श्री रमेश कराड, डॉक्टर सुधीरजी देशमुख, डॉक्टर लक्ष्मीकांत देशमुख, डॉक्टर हनुमंतजी वडगावे, मान्य पासाजी पटेल तसेच मान्य दत्तात्रय पवार जोशी यांनी स्थानापन्न व्हावं. सर्व मान्यवरांचं क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या वतीने खूप खूप स्वागत. त्यांच्या पावलाने आज त्यांच्या कार्यक्रमाने जे उद्घाटन झालं, हे लोकार्पण झालं, ते कर्मयोगी त्यागमूर्ती पद्मभूषण डॉक्टर कुकडे काका यांचंही खूप खूप स्वागत. सर्व मान्यवरांना विनंती आहे त्यांनी स्थानापन्न व्हावं. मान्यवरांना अशी विनंती करतो म्हणजे प्रथम आपण प्रतिमेचं पूजन करून या कार्यक्रमाला सुरुवात करावी. भारत माता व पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी प्रतिमेचं पूजन करून घ्यावं. श्रीकांत स्वामी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती आहे की कृपया आपण या ठिकाणी भारत मातेचं पूजन करावं.
उजळवावी आमची मती, कल्पनेला आकाश मिळावे, बुद्धीला मिळावे गती, विद्या दे, शक्ती दे, ज्ञान दे, हे भारत माते, हे भारत माते. माती आणि माता फरक आहे फक्त वेलांटीचा. एक जन्म देते तर दुसरी कुशीत घेते. अशा या माती आणि मातेच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून आजच्या या विशेष सोहळ्याच्या उपस्थितांचं मी परत एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती ज्यांची लाभलेली आहे ते कर्मयोगी पद्मभूषण माननीय डॉक्टर अशोक कुकडे काका यांचं स्वागत मी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे सचिव माननीय सुहासजी पाचपुते सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी कर्मयोगी पद्मभूषण डॉक्टर कुकडे काकांचा सन्मान करावा. सन्माननीय व्यंकटनाथ मोरे आणि आदरणीय ज्येष्ठ भाजपा नेते भाषाबाई आदरणीय काकांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. रुग्णसेवेचा मानवतेचा ध्यास उराशी बाळगून आपला आयुष्य ज्यांनी त्रस्ते करी तांदूळजेकर यांना अशी विनंती करतो की त्यांनी माननीय अभिमन्यूजी पवार साहेब यांचं स्वागत करावं. नेहमीच्या वाटेने जाणारे बरेच असतात. नेहमीच्या वाटेने जाणारे बरेच असतात, परंतु स्वतः वाट निर्माण करणारा एखादाच असतो. नशीबवान तर सर्वच असतात, पण नशिबाला बदलणारा एखादाच असतो. जिंकणारे बरेच असतात, पण कर्तृत्वाने जिंकणारा एखादाच असतो. असे लोकप्रिय आमदार आदरणीय अभिमन्यूजी पवार साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. मी मान्य श्री अच्युतजी देशमुख यांना अशी विनंती करतो की त्यांनी डॉक्टर सुधीरजी देशमुख यांचं स्वागत करावं. कृपया माननीय अच्युतराव देशमुख यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर सुधीरजी देशमुख यांचं स्वागत करावं. तसेच क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष मान्य श्री श्रीरामजी पाटील यांना अशी विनंती करतो की ज्येष्ठ नेते मान्य आमदार पाशाभाई पटेल यांचं आपण स्वागत करावं. शेतकऱ्याच्या बांधावरचा आवाज दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचवण्याची किमया ज्यांच्यात आहे असे शेतकऱ्याचे कैवारी सन्माननीय माझे आमदार आदरणीय पाशाभाई पटेल साहेब यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होतोय. तसेच मी दीपकजी चांडक यांना अशी विनंती करतो की त्यांनी डॉक्टर लक्ष्मीकांतजी देशमुख यांचं स्वागत करावं.
तसेच डॉक्टर हनुमंतजी वडगावे साहेब यांचं स्वागत प्राध्यापक DB तांदुळजेकर हे करतील. तसेच या ठिकाणी डॉक्टर हनुमंतजी वडगावे यांचं स्वागत होत आहे. तसेच मी माननीय दीपकजी चांडक यांना अशी विनंती करतो की त्यांनी ज्येष्ठ नेते व्यंकटनाना मोरे यांचं स्वागत करावं. तसेच आमचे ज्येष्ठ नेते सुशीलदादा वाजपेयी यांचं स्वागत श्री तांदुळजेकर सर हे करतील. प्राचार्य DB तांदुळजेकर. तसेच मी अच्युतराव देशमुख यांना अशी विनंती करतो की त्यांनी आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान आदरणीय पिताजी दत्तात्रय पवार गुरुजी यांचं आपण स्वागत करावं. अच्युतरावजी देशमुख यांना अशी विनंती करतो की त्यांनी आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान गुरुवर्य दत्तात्रयजी पवार गुरुजी यांचं स्वागत करावं. आणि हा स्वागताचा कार्यक्रम संपवून आपण पुढील कार्यक्रमाकडे जाणार आहोत. आज या ठिकाणी पंडित दीनदयालजी उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या वतीने तसेच तालुक्याचे लाडके आमदार अभिमन्यूजी पवार साहेब यांच्या संकल्पनेतून औसेकरांच्या सेवेत 6 रुग्णवाहिकेचे लोकार्पण कर्मयोगी डॉक्टर पद्मभूषण अशोकजी कुकडे काका डॉक्टर पाशाजी पटेल साहेब माननीय आमदार यांच्या हस्ते झालेला आहे. तरी मान्य आमदार साहेबांना अशी विनंती करतो अभिमन्यूजी पवार साहेब हे प्रास्ताविक करतील. ज्यांच्या विचारावर केंद्रातलं सरकार चालतं त्याचबरोबर संबंध भारतातील 70% राज्यामध्ये ज्यांच्या विचारावर सरकार चालतं ते ज्यांची आज जयंती पण आहे पंडित दीनदयालजी उपाध्याय यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांनी जो विचार मांडला होता शेवटच्या माणसापर्यंत आपण पोचलं पाहिजे, शेवटच्या माणसाचा विकास झाला पाहिजे किंवा शेवटच्या माणसाला समृद्ध केलं पाहिजे. तोच विचार घेऊन माननीय मोदीजी पासून माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यापर्यंत भारतीय जनता पार्टीची तमाम मंडळी चालते आणि त्यांच्याच जयंतीच्या निमित्तानं आज औसा विधानसभा मतदारसंघासाठी 6 ॲम्ब्युलन्सचं लोकार्पण ज्यांच्या शुभ हस्ते होतंय ते मुंबईहून लाईव्ह असलेले माझे नेते, माझं दैवत, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे विरोधी पक्ष नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस
ज्यांच्या हस्ते पूजन झालं ते आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. तुमच्या आमच्याच नव्हे तर तमाम महाराष्ट्रातील सगळ्यांच या विचारावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं प्रेरणास्थान, श्रद्धास्थान आहे. ते आदरणीय अशोकराजे कुकडे काका, माझे मार्गदर्शक, शेतकऱ्याचा आवाज, आयुष्य ज्यांनी शेतकऱ्यासाठीच वेचलं, समर्पित केलं, ते आदरणीय पाशाभाई पटेल. पहिल्यांदाच माझे वडील पुणे एका राजकीय म्हणजे सामाजिक व्यासपीठावर म्हणा किंवा ते कीर्तनाच्या फडामध्ये रंगलेले आहेत. पहिल्यांदाच अशा कार्यक्रमात उपस्थित आहेत ते माझे पिताश्री हरिभक्तपरायण दत्तात्रय पवार गुरुजी. डीन ज्यांना आताच ICM वर आपण केंद्राने नियुक्ती केली, तर सत्कार पुन्हा वेगळा होणार आहे, विशेष सत्कार. ते सुधीरजी देशमुख, आपल्या जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक CS श्रीमान लक्ष्मीकांतजी देशमुख, नव्यानंच आपल्याकडे आलेले DHO डॉक्टर HV वडगावेजी. ज्या संस्थेनं हा कार्यक्रम आयोजित केलाय त्या क्रिएटिव्ह फाउंडेशनचे सचिव सुहास पाचपुते, अध्यक्ष श्रीराम पाटील, दीपक चांडक, प्राध्यापक DB कांबळे, अच्युतराव देशमुख, त्यांची सर्व सभासद मंडळी, ज्यांनी या म्हणजे 3 ॲम्ब्युलन्स आमदार निधीतून आहेत आणि 3 ॲम्ब्युलन्स ज्यांनी 3 पैकी 1 ॲम्ब्युलन्स एका कंपनीनं मुंबईची आपल्याला दान केली आहे. 2 ॲम्ब्युलन्सला ज्यांनी अर्थसहाय्य केलं ते माझे मित्र संतोष बिंबडे, संतोष मुक्ता, आनंद गायकवाड, ज्ञानेश्वर मिठापल्ले. या निमित्तानं उपस्थित ज्यांचा UPSC रँक मध्ये 577वा नंबर आला ते पूज्य अशोकराव कदम, त्यांचे कुटुंबीय. राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये 15 वर्ष गटात ज्यांनी सुवर्ण पदक पटकावलं त्या कुमारी धनश्री दिगंबर तळेकर, त्यांची कुटुंबीय. म्हणजे आज फार्मासिस्ट डे आहे. या निमित्तानं फार्मासिस्ट डेचे म्हणजे फार्मासिस्टची आलेली सगळी टीम, त्यांचे अध्यक्ष, आपल्या मसलग्याचे एक तरुण आहेत सूरज हरिदास पवार, त्यांनी असिस्टंट इंजिनियर PWDच्या MPSC द्वारे घेतलेल्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवला, ते आणि त्याचे कुटुंबीय. ज्यांचा आज वाढदिवस आहे ते माझे मित्र आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविशंकर केंद्रे, आदरणीय सुशीलदादा वाजपेयी, आदरणीय व्यंकट नाना मोरे, आदरणीय मुक्तेश्वरजी वागदरे, अरविंदरावजी कुलकर्णी, कंट्याण्णा मुळे, हिमायत पटेल, सुभाषराव जाधव, किरणप्पा उडगे, नगरपालिकेतील गटनेते सुनीलप्पा उडगे, जिल्हा परिषदेचे गटनेते महेश पाटील, ज्ञानेश्वर वाकडे, सगळीच मंडळी ज्यांचे मी सगळ्याचे नावं घेऊ शकतो. या निमित्तानं इथे जमलेले तरुण मित्र, बंधू भगिनी आणि झूमद्वारे, फेसबुक लाईव्हद्वारे बघत असलेले तरुण म्हणजे तरुण आणि सगळेच प्रेक्षक, आजचा हा दिवस भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या दृष्टीनं किंवा विचारावर काम करणाऱ्या संबंध कार्यकर्त्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा दिवस आहे. आज पंडित दीनदयालजी उपाध्याय यांची जयंती आहे आणि तेच जयंतीचं निमित्त आम्ही साधलं. खरं म्हणजे काका देवेंद्रजी स्वतः येणार होते, परंतु हे तुमचे कोविडचे नियम काय संपत नाहीत. आतापर्यंत 3 वेळा कार्यक्रम पोस्टपोन झाला आणि शेवटी ॲम्ब्युलन्स घेऊन ठेवायचा किती दिवस, म्हणून आपण हा कार्यक्रम ऑनलाईन करायचं ठरवलं आणि साहेबांनी सुचवलं की माझ्याऐवजी कोकळे काकांना घेऊन जा आणि मग त्यांच्या हस्ते करून घे. मला आनंद आहे काका की आपण खरंच आपली तब्येत ठीक नसताना सुद्धा आणि लातूर औसा रोडची ख्याती आता सगळ्या महाराष्ट्रावर झाली आहे, अशा परिस्थितीत सुद्धा आपण
या कार्यक्रमाला आलात याबद्दल आपले आभार मानतो आणि तुम्हाला जायला सोडलं त्या काकूंचाही मी आभार मानतो. खरं म्हणजे काका, कोविडच्या पहिली लाट असेल, दुसरी लाट असेल, या दोन्ही लाटेमध्ये आवश्यकरांना प्रचंड सामना करावा लागला संकटाचा. ऑक्सिजनची बेड उपलब्ध नव्हते, प्रसंगी अँब्युलन्स नव्हत्या, मग खासगी जीपद्वारे पेशंटला ने आण करावी लागायची, आर्थिक लूट व्हायची पेशंटच्या नातेवाईकांची. म्हणजे पहिला काळ तर प्रचंड डेंजर होता. भीतीने सगळे कापून राहायचे. पण दुसऱ्या काळामध्ये साधारण ग्रह धरलं होतं. म्हणून इथं बसलेल्या प्रत्येकाचं कुणी ना कुणी, दूरचा नातेवाईक असेल, जवळचा असेल, त्यांना गमावावं लागलं या दुसऱ्या लाटेमध्ये. दरम्यानच्या काळामध्ये तिसऱ्या लाटेचा संभव निर्माण झाला. पुन्हा असं काय होऊ नये म्हणून आपण मतदारसंघासाठी 6 अँब्युलन्स मागवल्या. या 6 पैकी 3 अँब्युलन्स आपण तिन्ही RSला म्हणजे रुरल रुग्णालयाला देतोय. औसा, किल्लारी आणि कासारशिरसी हे 3 आपल्याकडे ग्रामीण रुग्णालय आहेत. या तिन्ही रुग्णालयाला मोठी अँब्युलन्स आपण देतोय. आणि छोटे 3 अँब्युलन्स जे आहेत, या कासा बालकुंदा म्हणून गाव आहे बाउंड्रीवर कर्नाटकाच्या, फार रिमोट आहे. ते जाणं म्हणजे नागालँड मिझोरामला गेल्यासारखं आहे. त्या भागामध्ये खूप अडचण होते पेशंटची, म्हणून त्या भागामध्ये एक अँब्युलन्स ठेवतोय. मदनसुरी मध्यामध्ये एक अँब्युलन्स ठेवतोय आणि एक उजनीला एक अँब्युलन्स देतोय. असे 3 अँब्युलन्स, असं 6 अँब्युलन्स आपण वाटप केलेलं आहे. ह्याच्यानंतर काही अडचण आली, आणखी किती अँब्युलन्स लागल्या, डॉक्टर शेख साहेब आहेत का, आणखी किती अँब्युलन्स लागल्या तर सांगा, तेवढ्या आनंदाची ताकद आपल्यामध्ये आहे. इतकंच नाही तर आपण काका आमदार निधीमधून 200 बेडची ऑक्सिजन बेडची व्यवस्था केली. 100 बेड औसामध्ये, बाकीच्या जे 100 बेड आहेत आपण त्याची कॅपॅसिटी आहे, कोमादेवी जवळगा असेल, मदनसुरी असेल, किल्लारी असेल किंवा शिरसी असेल, त्याला 10-20 बेड आपण देतोय. 200 बेडची व्यवस्था आपण या माध्यमातून केली आहे. आणखीन काही लागले शेख साहेब किंवा बालकुंद्याचे, तुम्ही आलात डॉक्टर, लागले सांगा, तुम्हाला अजून उपलब्ध करून देऊ. पण माझ्या औसा मतदारसंघाचा पेशंट लातूरला किंवा सोलापूरला जाता कामा नये, त्याची इथंच जे आपण त्याची इलाज केला पाहिजे, हे आपलं ध्यास आहे. अनेकदा पाहिलं की पेशंट जाईपर्यंत, तिथे पोहोचेपर्यंत तिथे बेड नाहीत. अनेक ह्यांची अडचण झालेली आहे, मला माहिती आहे, मी फोन अनेकदा केलेले आहेत. काय वेळेला पेशंट गाडीतच राहिले ऑक्सिजनवरच. हे दुर्दैव आहे खरं म्हणजे. सरकारी यंत्रणा कमी पडली का पडली, आता किती कोणी पाठ सुटून घेऊ दे आम्ही चांगलं केलं म्हणून. पण लातूरमध्ये कोविडनं गेलेल्या पेशंटचा अंत्यविधी व्हायला 12-12, 18-18 तास लागले, हे वास्तव आहे. काय दुर्दैव पण आहे. अनेकदा पेशंटला ऑक्सिजन असून जीव गमावा लागला, हे वास्तव आहे. कोणी किती नाकारू द्या, हे खरं आहे. येणाऱ्या काळामध्ये किमान माझ्या मतदारसंघापुरता विचार केला तर माझ्या मतदारसंघातला पेशंटला ऑक्सिजन कमी पडला म्हणून जवळ पाळी येऊ नये. माझ्या मतदारसंघातल्या पेशंटला ने आण करायचे वाहन नाही म्हणून त्याची काही हेळसांड होऊ नये म्हणून आपण का काही व्यवस्था केलेली आहे. खरं म्हणजे ज्यांच्या विचारावर आम्ही चालतो त्यांचा आणि तुमचा प्रत्यक्ष संबंध आलेला आहे. मला अपेक्षा आहे काका, तुम्ही दीनदयालजीच्या आणि तुमच्या आठवणी आम्हाला सांगाल, कारण दीनदयालजीचा आणि काकाचा डायरेक्ट संबंध आलेला आहे कधी काळी. मग दीनदयालजी कसे होते, ते कसे राहत होते, त्याचा पेहराव कसा होता, ते किती पंक्च्युअल होते, त्यांची बुद्धिमत्ता किती तीक्ष्ण होती, म्हणजे असं एकदम चाणाक्ष बुद्धिमत्ता होती, हे काका सांगतील. परंतु त्या विचारधारेवर आम्ही चालतो, शेवटच्या माणसाचा विचार आम्ही करतो. म्हणून काका आपण माननीय मोदीजी ज्या विचारावर चालतात त्याच विचारावर माझ्यासारखा भाजपचा सामान्य कार्यकर्ता सुद्धा चालतो. म्हणूनच या जनतेने मला आमदार केलं. त्या जनतेसाठी मी आज शेतरस्त्याची मोहीम आणली. आज शेतरस्त्याच्या माध्यमातून काका आपल्या औसा विधानसभा मतदारसंघामध्ये 640 किलोमीटर आपण रस्ते तयार केले, जे एक रेकॉर्ड आहे. म्हणजे महाराष्ट्रातच नाही तर संबंध भारत देशामध्ये आतापर्यंत शेतकऱ्याच्या शेतरस्त्याकडे कुणीही पाहिलं नव्हतं. काही घटना घडल्या, सोयाबीनच्या बनीम जाळण्यात आल्या, सोयाबीनच्या बनीम पाण्यामध्ये वाहून गेल्या. गेल्या वर्षी आपण टीव्हीवर पाहिलं, मोबाईलमध्ये पाहिलं, काही ठिकाणी बनीम चोरीले जाते.
अनेक शेतकऱ्यांना सोयाबीनची रास हरभऱ्यासोबत करावी लागते, म्हणजे रब्बी सोबत करावी लागते. हे वास्तव आहे औषध मतदारसंघातलं, नाही तर संबंध महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं. त्यामुळं आपण निर्णय केला की शेतकऱ्याची रास वेळेवर व्हायला पाहिजे, त्याचा माल वेळेवर मार्केटवर आला पाहिजे, बाजारामध्ये आलं पाहिजे, म्हणून दळणवळणाची साधनं आपण निर्माण केली. मी सांगितलं का भाषणामध्ये, शेती जर शेतकऱ्याचं हृदय असेल तर हे शेत रस्ते जे आहेत, हे पानंद रस्ते आहेत, हे शिव रस्ते आहेत, या शेतकऱ्याच्या नसा आहेत, ह्या नसा काही ठिकाणी ब्लॉक झालेत. त्यामुळं या नसांचं ऑपरेशन करणं आवश्यक आहे. मग काही ठिकाणी बायपास करावं लागेल, काही ठिकाणी अँजिओप्लास्टी करावी लागेल, आपण ते करतोय. आणि तमाम प्रशासनातले अधिकारी, जिल्हाधिकाऱ्यापासून तलाट्यापर्यंत, सीओ पासून ग्रामसेवकापर्यंत सगळे लोक सहकार्य करतायत, म्हणून ते शक्य झालेलं आहे. मी आढावा घेतल्यानंतर मला समजलं की साधारण आमच्या मतदारसंघामध्ये 2270 किलोमीटर रस्ते आपल्याला करायचे आहेत. त्यापैकी आता पहिल्या टप्प्यामध्ये 640 किलोमीटर रस्ते आपण करू शकलो. आता येणाऱ्या काळामध्ये, म्हणजे ह्या वर्षी 1 नोव्हेंबर पासून आम्ही चालू करणार आहे काम. 1000 किलोमीटर रस्ते करायचं आमचं लक्ष्यांक आहे आणि ते आम्ही करणार आहोत. शेवटचा घटक म्हणजे शेतकरी. या शेतकऱ्याचं कल्याण करण्याचं काम माननीय मोदींच्या माध्यमातून होत आहे आणि खारीचा वाटा उतरण्याचा प्रयत्न आमचा कार्यकर्ता करतोय. माननीय मोदींनी सांगितलंय शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट व्हायला पाहिजे आणि तेच माननीय दीनदयालजींना अपेक्षित होतं आणि तेच कार्यकर्ते त्यांचे करतायत. दुप्पट उत्पन्न कसं होईल? मग शेतकऱ्यांना जी बेसिक नीड आहे, रस्ते, वीज, पाणी, हे दिल्याशिवाय त्यांचं उत्पन्न दुप्पट होणार नाही. आणि वीज पाण्यापेक्षा माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे रस्ता. कारण जर रस्ता असेल तर वीज उपलब्ध करता येते, पाणी उपलब्ध करता येतं, पाण्याला बोर पाडता येतं, विहीर पाडता येते. पण विहीर पाडता असताना ने-आण करायला, जायला यायला रस्ता लागतो की नाही? आज काका अनेक शेती पडून आहे रस्त्यापासून, अनेकाचे खळे होत नाहीत. अनेक ठिकाणी विहिरीला पाणी आहे पण ऊस लावून करता येत नाही, किंवा पाहिजे ते फळं लावून करता येत नाही, फळबाग घेता येत नाही, भाजीपाला घेता येत नाही, कारण रस्ता आहे. ही रस्त्याची खरी विवंचना आहे. आज आपल्या भागातील अनेक तरुण ज्यांच्या नावावर शेती आहे, 10-20 एकर जमीन आहे, पण कामाला कुठे? गोलाईमध्ये कामाला आहेत, कपड्या दुकानावर कामाला आहेत, MIDC मध्ये कामाला आहेत. हे कशामुळे घडतंय? केवळ रस्ते नाहीत म्हणून. अनेक जण शेताकडे जातच नाहीत, रस्ते नाहीत म्हणून. म्हणून आपण रस्ते अभियान घेतलं आणि आज अभिमानाने सांगेल 640 किलोमीटर रस्ते आपण निर्माण केले. आता रस्ते झाल्यानंतर शेतकऱ्याच्या शाश्वत उत्पन्नाकडे आम्ही वळतोय. खरं म्हणजे शेतकऱ्यांना एक आर्थिक स्थैर्य देण्यासाठी त्यांना सिक्युअर्ड इन्कमची आवश्यकता, म्हणजे शाश्वत उत्पन्नाची आवश्यकता आहे. आणि जे हरभऱ्यानं सोयाबीन शक्य नाही, म्हणून आपण फळबाग लागवडीकडे वळलोय. पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर औषधाचा विकास करायचा संकल्प आपण केलाय आणि सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकरी त्यात सहकार्य करतायत. काका जनरली कसं असतंय, प्रत्येक तालुक्याला कृषी खात्याकडून टार्गेट मिळतं फळबाग लागवडीचं. किती टक्के? आपल्याला किती आहे? 20 हेक्टर, निलंग्याला 18 हेक्टर, लातूरला 17-20 हेक्टर, हे लक्षांक दिला जातो सरकारकडून. आतापर्यंत काय समज असायचा किंवा काय समज करून दिला जायचा, तर 20 हेक्टर हे मिनिमम, मॅक्झिमम आहे. मी सांगितलं मिनिमम नाहीये, हे मॅक्झिमम नाहीये, हे मिनिमाइज आहे, हे मिनिमम आहे. म्हणून आम्ही फळबाग लागवडीकडे वळलो. आम्हाला सरकारचा लक्ष्यांक आहे 20 हेक्टरचा. आम्ही आज 4000 हेक्टरवर लागवड करतोय. 4000 हेक्टरवर म्हणजे किती तर पट आहे बघा. 20 हेक्टर कुठं आणि 4000 हेक्टर कुठं. माझा संकल्प ह्या वर्षीच 5000 हेक्टरचा आहे. तरी मी काल परवा बैठक घेतली, आणखी सांगितलं अधिकारी आणखी थोडं पळा. आपण 4000 पर्यंत पोहोचलो. 1000 पोहोचायला काही जास्त लागत नाही. आणि अभिनंदन करावं लागेल कृषी खात्याचं. कृषी खात्याचे सगळे अधिकारी अतिशय प्रामाणिकपणे आणि अंग झाडून काम करताय. पण फळबाग लागवडीच्या माध्यमातून शेतकऱ्याला शाश्वत उत्पन्न मिळालं तर माझ्या भागातला शेतकरी कधी आत्महत्या करणार नाही, कधी पारा बसून कुठाने करणार नाही. रोज शेताकडे जाईल, शेती करेल, शेतात त्यांना करमेल. पण हा शेवटच्या घटकाचा उदय करत असताना माननीय कैलासवासी दीनदयालजी उपाध्याय यांचं स्वप्न काही अंशी पूर्ण करण्याचा प्रयत्न आज यांच्या विचारावर चालणारे कार्यकर्ते करतायत. खरं म्हणजे माननीय मोदीजींनी तर किती काय काय केलेलं आहे शेवटच्या घटकासाठी. माननीय नितीनजी सांगत असतात
सत्ता हे काही साध्य नाहीये, साधन आहे सेवेचं. त्या साधन म्हणजे कसं बघा, माननीय मोदीजी आज प्राईम मिनिस्टर झाले म्हणून आपण ज्यांना घर नाही त्याला घर देऊ शकलो, ज्यांना शौचालय नाही त्याला शौचालय देऊ शकलो, ज्यांच्या घरी लाईट नाही त्याला लाईट देऊ शकलो. 38 कोटी जनतेला या देशातल्या अर्थव्यवस्थेशी जोडलं गेलं झिरो पैशावर. मला आठवतं राजीव गांधी सांगायचे की मी केंद्रातला 1 रुपया पाठवतो, खाली 85 पैसे कुठं माहित जातात माहित नाही, 15 पैसे मिळतात. त्यांनी सुद्धा मान्य केलं होतं की 85 पैशाचा घोळ आहे. पण आज माननीय मोदीजी छाती ठोक सांगतात मी 1 रुपया पाठवतो, जशाला तसा 1 रुपया माझ्या जनतेच्या खात्यामध्ये जातो. हे धोरण आहे, हे इज ऑफ डुईंग आहे, हे दलाल कल्चर संपवण्याचा दृष्टी आहे. म्हणून शेवटच्या माणसाला ज्या ज्या योजना देता येतात त्या योजना देण्याचं काम माननीय मोदीजी करत आहेत. आयुष्यमान भारतच्या माध्यमातून माननीय मोदीजींनी प्रत्येक कुटुंबाला 5 लाखाचं कवच दिलं. आम्ही लवकरच आमच्या मतदारसंघामध्ये त्याचं कार वाटप करणार आहोत. म्हणजे बघा, माननीय मोदीजी सारखा कार्यकर्ता भाजपाचा सत्तेमध्ये बसल्यानंतर किती फरक पडला. तर सामान्य माणसाचा उदय व्हायला सुरू झाला. शेवटच्या रांगेतल्या माणसाला योजना मिळायला चालू झाल्या, शेवटच्या माणसाचा उदय सुरू झाला, योजना मिळाल्या, समृद्ध होत चालला. मला खात्री आहे माननीय मोदीजी अजून 10 वर्ष राहिले तर संबंध देशाचे चित्र बदलून जाईल. आज अर्ध बदललंय. या निमित्तानं माननीय मोदीजींचा वाढदिवस पण परवा झाला आणि आमचे सगळे कार्यकर्ते सेवा व समर्पण या भावनेनं एक योजना आखतायत, कार्यक्रम करतायत. या निमित्तानं माननीय मोदीजींनाही मी खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना उदंड आयुष्य लाभावं अशी प्रार्थना करतो. मी जास्त बोलणार नाही, माझं प्रास्ताविक इथं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भैया. खरं तर जमिनीवर एखादा दाणा पेरला की जमीन आम्हाला टिचून दाण्यानं भरलेलं कणीस देते. शब्दाचंही असंच असतं. आपण एखाद्याला दिलेला शब्द पाळला की ते आपणाला डोक्यावर घेतात, आपला जीव ओवाळून टाकतात. आपण दिलेला मतदारसंघातला प्रत्येक शब्द प्रमाण मानून आज सचोटीत आणि खऱ्यात उतरतोय, हेच आम्हाला आज दिसून येतंय. यानंतर शेतकऱ्याचे नेते सन्माननीय पाशाभाई पटेल साहेब यांना मी निमंत्रित करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत या ठिकाणी थोडक्यात व्यक्त करावं. आदरणीय कुकडे काका, डॉक्टर देशमुख साहेब, आमदार अभिमन्यू पवार साहेब, पवार गुरुजी, व्यासपीठावरचे सर्व उपस्थित मंडळी, समोरचे बंधू भगिनींनो, आज पंडित दीनदयालजी यांच्या जयंतीच्या निमित्तानं अभिमन्यू पवारांनी जे सेवा कार्य आपल्या मतदारसंघामध्ये सुरू केले, 6 अँब्युलन्स म्हणजे लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिलेत. त्यांच्या सोहळ्याच्या निमित्तानं मी अभिमन्यू पवारांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी मतदारसंघामध्ये लोकांसाठी कशा पद्धतीनं विचार करणं सुरू केले. ते आता बोलता बोलता येणार आहे. आजपर्यंत एवढे दिवस झाले की कासार फक्त तिथं देशी दारू भरपूर मिळते, एवढं एकच होतं कार्यक्रम. आता त्या गावाला सुद्धा पद्धतीनं सगळ्या गोष्टी काय कुलकर्णी हसवायला. तर अशा पद्धतीनं विकासाच्या दृष्टीनं हा मतदारसंघ घेऊन जाण्यासाठी अभिमन्यू पवार जे काम करत आहेत, मी त्यांचं अभिनंदन करतो. खर तर आपल्याला सगळ्यांना काकांना ऐकायचंय, परंतु आता माझं नाव घेतलंच बोलायला तर चान्स सोडल्यावर पाशा पटेल कोण म्हणतील मला. तर आता अँब्युलन्स 6 दिल्या पवार साहेबांनी आणि म्हणले डॉक्टर अजून सांगा किती लागतात, अजून लागल्या तर अजून देतो. सावध ऐका पुढच्या हाका. या पृथ्वीवर मानव जात
राहणं हेच आता कठीण होत चाललेलं आहे. मी तुम्हाला 2-3 मिनिटांमध्ये काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे की 15 दिवसापूर्वी जगातल्या 200 देशांनी एकत्र येऊन एक 4000 पानाचं रिपोर्ट सादर केलाय. जी संस्था 1982 पासून या विषयावर काम करते पर्यावरणाच्या, त्या संस्थेने असं सांगितलंय की 2050 नंतर या पृथ्वीवर माणसाला जगणं कठीण होणार आहे. आणि मग आता तुम्ही निसर्गाचं बदललेलं खेळ बघताय. काय खेळ आहे? पाऊस सामान्य नाहीच काका, ढगफुटीच आहे. पाऊस आहे तर ढगफुटीच आहे. पहिलं असं नव्हतं. माझ्या आवडीचा विषय सांगतो मी की किती बदल झालाय. की आम्ही लहान असताना आमच्या गावात काय म्हणी होत्या? पडला उतरा भात खाईना कुत्रा, पडला मगा ढगाकड बघा, पडला हस्त शेतकरी झाला मस्त, पडल्या स्वाई साथी पिकतील माणिक मोती, पडल्या चिठ्ठी पडतील भीती, आला पोळा पाऊस झाला भोळा. काय म्हणी होत्या, काय स्लोगन होतं. म्हणजे आभाळातून पडणाऱ्या पावसाच्या धाराची जाडी यायचा काळ, त्याच्यामुळं गावात कशी समृद्धी होणार आहे शेतकऱ्याच्या घरामध्ये, या सगळ्या गोष्टी त्या म्हणीमध्ये अंतर्भूत होत्या. आता 27 नक्षत्र राहिलेले नाहीत. आता 2च नक्षत्र आहेत, एक ढगफुटी नाही तर दुष्काळ. आणि पुन्हा काका या रिपोर्ट मध्ये काय सांगितलं? आता पहिल्या 1972 पडलेला दुष्काळ नंतर 30 वर्षानंतरच पडलं. आता तसं होणार नाही. आता कसं होईल? आता 30 वर्षानंतर दुष्काळ पडत होता, 25 वर्षानंतर दुष्काळ पडत होता. आता सलग 10-10 वर्ष दुष्काळ पडणार आहे. सलग 10-10 वर्ष. आवर्षण प्रवण जिल्हे किती होते या देशामध्ये? 4. आता झाले 67. पहिले कालाहंडी नावाचा मतदारसंघ म्हणजे जिल्हा आहे ओरिसामध्ये, तिथं माणसाच्या कवट्या भेटायच्या रस्त्यावर. आता तशा जिल्ह्याची संख्या 67 झालेली आहे. काका सगळ्यात भयानक काय? सगळ्यात भयानक, मी परेशान ज्या गोष्टीसाठी झालोय, 2000 वर्षात अर्धा% तापमान पृथ्वीवर वाढलेलं होतं. आता 150 वर्षात 1.5% तापमान वाढलेलं आहे. 2 डिग्री तापमान आम्ही कमी केल्याशिवाय मानव जात पृथ्वीवर राहण्याची सुतराम शक्यता नाही. या सगळ्या गोष्टीला एकच औषध आहे, ते म्हणजे झाड. मी अभिमन्यू पवारचं मनापासून कौतुक करतो. झाड कोणचा का लागणार, झाड लागलं पाहिजे. 5000 हेक्टरचं म्हणजे 4000 प्रत्यक्ष लावलेलं आहे. मला वाटतं देशामध्ये, अख्ख्या देशामध्ये, महाराष्ट्रात नाही, जिल्ह्यात नाही, कदाचित अख्ख्या देशामध्ये एकच आमदार असेल अशा पद्धतीनं विचार करणार. आणि म्हणून आमदार साहेब, तुम्ही मानव जात वाचवण्यासाठी ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्या दिशेनं तुम्ही काम करताय. तुमच्या कार्याला शुभेच्छा. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही आता ही नवीन टीम उभी केलेली आहे, आमच्या काळातली टीम नाही, आता नवीन टीम आलेली आहे. आणि म्हणून तुमच्या सगळ्या नवीन टीमला मी शुभेच्छा देतो. आणि हे जे टार्गेट आहे 5000 हेक्टरचं, ते पुढे 25,000 हेक्टर पर्यंत तुम्ही वाढवावं, एवढीच आजच्या प्रसंगी मी तुम्हाला विनंती करतो. आणि सगळ्या डॉक्टर मंडळींना, म्हणजे काय तुमच्या समोर तर आता किती चॅलेंज आहे.
फक्त तुमचंच खेळ चालणार आहे आता. सगळे धंदे बंद, एकच धंदा चालणार आहे फक्त हे. म्हणून लेकर कलेक्टर करण्यापेक्षा डॉक्टर करा, लय मस्त कार्यक्रम आहे. त्यामुळे बघा समजतंय का काय, तर वातावरणच सगळं खराब झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आता आरोग्य विषयक प्रश्न गंभीर होऊ लागलेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्या आरोग्य विषयक पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याचं काम आपल्या आमदारांनी जे सुरू केलेलं आहे. परत एकदा मी मनापासून शुभेच्छा देतो. मला इथं बोलवून काय ही कुठली संस्था, क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या अध्यक्षाचं, सचिवाचं, सभासदाचं आम्हाला बी बोलवलं रे बाबा, आमचा सत्कार केलो म्हणून कशा हसलेले ते सगळे क्रिएटिव्हचे लोक. त्याच्यामुळे तुम्ही तुमचं मनापासून आभार आम्हाला बोलून आमचा सत्कार केल्याबद्दल. आणि ज्या लोकांनी म्हणजे अभिमन्यू पवार म्हणले 3 अँब्युलन्स आमदार फंडातून आहेत, 2 अँब्युलन्स माझ्या मित्राच्या, पण मित्र आता तुमचे एवढे मोठे झाले, 200 अँब्युलन्स द्यायसारखी मित्र आहेत तुमचे. त्याच्यामुळे अशी एवढं मोठं डोनेशन देणाऱ्याची संख्या अजून दिवसेंदिवस वाढो एवढी शुभेच्छा देतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद साहेब. यानंतर डॉक्टर सुधीरजी देशमुख हे आपलं मनोगत व्यक्त करतील. डॉक्टर सुधीरजी देशमुख. सर्वप्रथम मी स्वर्गीय पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि भारत माता यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनाही शुभेच्छा या कार्यक्रमानिमित्त आपण देऊयात. समर्पण कार्यक्रम हा क्रिएटिव्ह फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित केलेला आहे. आज आपण आपल्या ह्या 6 रुग्णवाहिकांचं, सुसज्ज रुग्णवाहिकांचं लोकार्पण सोहळा ज्यांच्या शुभ हस्ते आपण आयोजित ऑनलाईन केला होता, ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर ज्यांच्या हस्ते आज पूजन झालं असे आपले सगळ्यांचे आवडते डॉक्टर अशोकरावजी कुकडे सर, कुकडे काका, विवेकानंद फाउंडेशन रिसर्च सेंटरचे संस्थापक अध्यक्ष आणि पद्मश्री कुकडे काका, त्याचबरोबर हा आजचा कार्यक्रम ज्यांच्या प्रेरणेने आयोजित केलेला आहे असे औसा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय आमदार श्री अभिमन्यूजी पवार साहेब, त्याचबरोबर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक लक्ष्मणराव देशमुख आणि या जिल्ह्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी माननीय श्री हनुमंत वडगावे सर, व्यासपीठावर उपस्थित इतर मान्यवर आणि बंधू भगिनींनो आणि औसा तालुक्यातील बंधू भगिनींनो आणि ऑनलाईन पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांनो, मित्र हो, सर्वप्रथम मी औशाचे आमदार माननीय अभिमन्यूजी पवार साहेब आणि त्यांची मित्रमंडळी यांनी मिळून जे 6 रुग्णवाहिका आरोग्य विभागाला दिलेल्या आहेत, या 6 रुग्णवाहिकांचं लोकार्पण केल्याबद्दल त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. खरोखर पायाभूत सुविधा निर्माण करणं हे फार महत्वाची गोष्ट आहे, हे त्यांच्याच भाषणातून आपल्याला स्पष्ट झालेलं आहे. ग्रामीण भागामध्ये खूप अडचणींना सामना करावा लागतो. रस्ते नसतात, दवाखाने नसतात, ॲम्ब्युलन्स नसतात, वेळोवेळी डॉक्टर नर्सेस याचा उपचारासाठी कोणी भेटत नाही. पण अशाही परिस्थितीत ग्रामीण भागामध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी झटणारे सातत्यानं अहोरात्र त्यांच्या मनात हे दिसतंय की सातत्याने आपल्या मतदारसंघात आपण हा विकास करण्यासाठी, पायाभूत सुविधा उभ्या करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे आणि त्याच्याबद्दल त्यांनी हा विचार करून हा सुंदर सोहळा आज आयोजित केला. या 6 अँब्युलन्स तर दिलेल्याच आहेत, पण त्याचबरोबर या मतदारसंघातील दवाखान्यांमध्ये ऑक्सिजनचे बेड तयार करणे आणि रुग्णांना इथंच ऑक्सिजनचा उपचार उपलब्ध करून देण्याची यंत्रणा निर्माण करण्याची दुसरी पायाभूत सुविधा जी आमच्या दृष्टीने महत्वाची आहे. आम्ही आरोग्य विभागात काम करत असल्यामुळे आरोग्य विभागाकडे हे लक्ष दिलेलं आहे. आणि आपण मित्र हो, गेल्या 1.5-2 वर्षापासून कोविड-19 ह्या महामारीशी सगळं जग हे लढत आहे. आपण मित्र हो, सर्वांनी ह्या महामारीच्या 2 लाटा झेललेल्या आहेत. कित्येक वाईट प्रसंग आपल्या कित्येक कुटुंबावर आपण पाहिलेले आहेत. तर या सर्व गोष्टी लक्षात ठेवून आपल्या पायाभूत सुविधा कशा वाढवता येतील
आणि भविष्यात येणारी लाट जर आली तर त्याला कसं चांगल्या पद्धतीने तोंड देता येईल. एखादा रुग्ण आजारी पडला की त्याला ताबडतोब दवाखान्यात देण्यासाठी अँब्युलन्सची गरज ती किती असते ते त्या कुटुंबाला त्यावेळी कळतं. ती वेळ महत्वाची असते. त्या वेळेत जर वाहन मिळालं नाही तर रुग्णाची परिस्थिती अजून खालावते. आणि त्याचबरोबर जवळ जर घराच्या ऑक्सिजनची सुविधा, दवाखान्याची सुविधा, डॉक्टरची सुविधा असेल तर त्या रुग्णाचे प्राण वाचण्यासाठी फार मोठा हातभार या माध्यमातून लागणार आहे. मला वाटतं हे अतिशय चांगलं काम पुण्यकर्म अभिमन्यू पवार आणि त्यांची कंपनी सर्व करत आहे. मला वाटतं त्यांचं मनापासून कौतुक केलं थोडं कमी आहे. आणि सर, ह्या पायाभूत सुविधा निर्माण करत असताना पर्यावरणाचं सुद्धा भान ठेवण्याचं काम ह्या आमदार महोदयांनी केलेलं आहे. तेही मला वाटते ही जागतिक स्तरावरली फार महत्वाची गोष्ट आहे की आपल्या मतदारसंघात जास्तीत जास्त झाडे लावून पर्यावरणाचा समतोल राखण्याचं काम सुद्धा एवढ्या धावपळीच्या जीवनात आजकालचे मी सर्व आमदार पाहतो त्यांना इतकी कामं आहेत की ते पर्यावरणाकडे लक्ष देणं मला वाटतं त्याला वेळ मिळतो का नाही असं वाटतं. पण ह्या आमदार साहेबांनी आपल्या मतदारसंघात पर्यावरणाचं सुद्धा भान ठेवून झाडं लावण्याकडे हे लक्ष दिलेलं आहे. खरोखर हे पुढल्या येणाऱ्या वर्षात आणि येणाऱ्या पिढीला फार मोठी संजीवनी देऊन जाणार आहे एवढं मला नक्की म्हणावं असं वाटतंय. आणि खरोखर आज या कार्यक्रमाला आल्यानंतर मला एक आगळा वेगळा अनुभव आला की आरोग्य विभागाला बळकटी देण्याचं काम हे सर्वच माध्यमातून होत आहे. या क्रिएटिव्ह फाउंडेशनचं मला मनापासून कौतुक आणि अभिनंदन करावं वाटतं की त्यांनी आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये येऊन आम्हाला ऑक्सिजन सॅच्युरेटर, व्हेंटिलेटर सुद्धा आम्हाला दान दिलेलं आहे आणि ते आम्ही रुग्णांसाठी वापरत आहोत. तर अशा प्रकारे खूप चांगल्या प्रतीचा विचार, उच्च कोटीचा विचार करून दान हे सत्पार्थीत लागलं पाहिजे. दान हे योग्य ठिकाणी गेलं पाहिजे आणि दान दिल्यानंतर त्याचा उपयोग हा रुग्णांना होताला पाहिजे. गरीब रुग्णांना, शेवटच्या माणसाला मिळण्याचा हा जो विचार आज व्यक्त करण्यात आला, खरोखर त्या माध्यमातून या मतदारसंघातील शेवटच्या माणसाला फार मोठा दिलासा आमदार साहेब तुमच्या माध्यमातून मिळणार आहे. तर त्याबद्दल मी तुमचं परत एकदा अभिनंदन करतो. मला इथं बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकाचे मनापासून आभार मानतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद डॉक्टर साहेब. आदरणीय काकांचं मनोगत होण्यापूर्वी विशेष सत्कार या ठिकाणी ठेवलेले आहेत. त्यामध्ये पूजा अशोक कदम, मुक्काम पोस्ट टाका या आपल्या भगिनीने UPSC मध्ये देशामध्ये 577वा रँक मिळवला आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये तिचं स्वागत झालं पाहिजे. पूजा किंवा तिचे वडील इथं आले असतील. या नंतर कुमारी धनश्री दिगंबर तळेकर, मुक्काम पोस्ट हिप्परगा, ही राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून प्रथम क्रमांक मिळवून आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी पात्र झालेली आहे. या सावित्रीच्या लेकीनं आटकेपार झेंडा लावलेला आहे. सर्व मान्यवरांच्या हस्ते तिचं अभिनंदन होत आहे. स्वामी विवेकानंदानं म्हटलेलं आहे, तारुण्याचे 3 तकार तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता. या 21व्या शतकातल्या प्रत्येक युवका युवतीमध्ये आम्हाला दिसतं. त्याचं हे ज्वलंत उदाहरण या ठिकाणी आम्ही अनुभवतो आहोत. आज कृपया टाळ्या वाजवायला कसल्याही प्रकारची कंजूसी आपण करू नये. पुरुषाच्या आपल्या या लाडक्या भगिनीने युवकांच्या सोबत युवतींचा सुद्धा किंबहुना त्यापेक्षा जास्त सहभाग आज संबंध देशभरामध्ये आम्हाला पाहायला मिळतोय. ग्रामीण भागातून येऊन आव्हानाचे अत्तर लावून आयुष्यास उत्तर तो दिलेले आहेस दीदी. आणि यानंतर सूरज हरिदास पवार हा मुक्काम पोस्ट मसलगा येथील विद्यार्थ्यांनी MPSC परीक्षेमध्ये सहाय्यक अभियंता म्हणून राज्यात सर्वप्रथम आलेला आहे. त्याचे पालक या ठिकाणी असतील तर त्यांनी यावं. त्यानंतर आजचा जो मुख्य कार्यक्रम होता रुग्णवाहिका, आज आपण लोकार्पण केलेल्या ज्या रुग्णवाहिका आहेत त्यासाठी अनेकांचं जे दातृत्व आहे, अशा दानशूर लोकांनी जी आर्थिक मदत केलेली आहे त्यामध्ये संतोषप्पा मुक्ता यांना अशी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि सन्माननीय मान्यवरांनी त्यांचं स्वागत करावं.
तसेच मी संतोषजी बेंबडे, आनंदजी गायकवाड आणि ज्ञानेश्वरजी मिठापल्ले यांनाही अशी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. आपल्यासारखी माणसं या समाजात आहेत म्हणून असे विधायक कार्य घडत आहेत. इथून पुढे सुद्धा आपल्या हाताने अशीच विधायक कार्य घडत जावो ह्या शुभेच्छा. सर्वांनी व्यासपीठावर यावं. आनंदजी गायकवाड, माऊली मिठापल्ले, संतोषजी बेंबडे, माननीय संतोषप्पा मुक्ता यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. खर तर दानत्व रक्तामध्ये असावं लागतं. विवा शिरवाडकरांनं म्हटलंय, देणारे आणि देत जावे, घेणारे आणि घेत जावे, देणारे आणि देत जावे, घेणारे आणि घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे, देणाऱ्याचे हात घ्यावे. तो ताणत्वाचा वसा प्रत्येकामध्ये रुजावा, यावा या हेतून माणसा तुझे मी इथे गीत गावे, माणसा तुझे मी इथे गीत गावे, असे गीत गावे तुझे हित व्हावे. एकाने हसावे, एकाने रडावे, असे विश्व आता इथे ना उरावे, असे विश्व आता इथे ना उरावे. या उक्तीप्रमाणे हा दानत्वाचा वसा घेऊन या दानशूर मूर्तीचं या ठिकाणी, तसेच या ठिकाणी डॉक्टर सुधीरजी देशमुख यांची भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद ICMR नवी दिल्ली येथील परिषदेवर निवड झालेली आहे. त्यांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यालाच नव्हे तर महाराष्ट्राच्या रुग्णांना, सर्व लोकांना खूप मदत होणार आहे. त्यांचंही स्वागत आदरणीय मान्यवरांच्या हस्ते होत आहे. मी संजय भालकीकर यांना अशी विनंती करतो की त्यांनी थोडं पुढे यावं. संजय भालकीकर आणि माननीय आमदार साहेबांसोबत अगदी सावलीप्रमाणे असणारे रविशंकर केंद्रे, योगायोग आज त्यांचाही वाढदिवस आहे. मान्यवरांतर्फे त्यांना आशीर्वाद मिळत आहे. रविशंकर केंद्रे कार्यकारिणी सदस्य भाजप युवा मोर्चा हे सावलीप्रमाणे आदरणीय आमदार साहेबांच्या सोबत असतात. आज योगायोग त्यांचं मान्यवरांच्या हस्ते स्वागत होत आहे. तसेच आज जागतिक फार्मासिस्ट डे या निमित्तानं औसा तालुका फार्मसी असोसिएशनचे अध्यक्ष संजूभाऊ भालकीकर यांना अशी विनंती करतो की प्रातिनिधिक स्वरूपात सर्व फार्मासिस्ट बंधूच्या वतीने आपण स्वागत स्वीकारावं. कोरोना काळामध्ये फ्रंटलाईन वर्कर म्हणून औषधातील फार्मासिस्ट बंधूंनी अत्यंत उत्कृष्ट कार्य केलेलं आहे. त्याबद्दल सर्व फार्मासिस्ट बंधूंचा प्रातिनिधिक स्वरूपात गौरव होत आहे. यानंतर ज्यांच्यासाठी, ज्यांचे अमृतवाणी ऐकण्यासाठी आपण इथं एकत्रित आलेलो आहोत, ते कर्मयोगी पद्मभूषण डॉक्टर कुकडे काका, त्यागाचं ज्वलंत प्रतीक. काकांना पाहून मला मोह आवरत नाही. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, जिजुणी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, असं हे काकांचं कार्य आहे आणि आम्हाला युवकांना आपल्यातून प्रेरणा मिळते. आदरणीय काका. सर्वांना नमस्कार.
थोडं वेळ वाचवण्यासाठी मी सगळी नावं घेतली नाहीत, पण 2 नावं घेण्याचा माझा विचार आहे. पण ती घेत असताना संबोधन काय करावं, काय पद्धतीने पुकारावं, याविषयी माझ्या मनामध्ये थोडा संशय आहे. आमदार अभिमन्यू पवार म्हणजे औपचारिक वाटतं. माझ्या मनात आलं त्यांना पुत्रवत अभिमन्यू पवार असं संबोधन करावं. गेली अनेक वर्ष आमचा खूप जवळून संबंध आहे. आणि पुत्रवत म्हटलं याचं आणखीन एक कारण असं आहे की अभिमन्यू पवारांचा जन्म विवेकानंद हॉस्पिटल मधला आहे. त्यामुळं मी जन्मापासून त्यांना ओळखतो आणि जन्मापासून आमचा संबंध आहे. काकूंच्या हातचा त्यांचा जन्म आहे. तसंच दुसऱ्या नावाचं मी संबोधन करणार आहे. ते इथे आता शरीराने उपस्थित नाहीत पण मनाने उपस्थित आहेत हे मला माहिती आहे. आपले पूर्व मुख्यमंत्री, एक हाडाचे कार्यकर्ते आणि राजकीय क्षेत्रातही आदर्शवत काम करणारे देवेंद्रजी फडणवीस मनाने इथे उपस्थित आहेत. म्हणून त्यांचाही मला विशेष उल्लेख करावासा वाटतो. बाकी सर्व मान्यवर उपस्थित बंधू भगिनी वर्ग यांना मी पुन्हा एकदा नमस्कार करतो. हा एक अतिशय हृद्य कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय. या 6 ॲम्ब्युलन्सचं या ठिकाणी आपण वितरण केलेलं आहे. आता समाजाला अत्यंत आवश्यक असणारी गोष्ट राजकीय नेत्यांनी ती ओळखणं, त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न करणं हे फार सहजासहजी घडतं असा अनुभव नसतो. परंतु ज्यांना समाजाविषयी आंतरिक आत्मीयता आहे, कर्तव्य भावना आहे आणि त्यांनी भाषणात म्हटलं की राजकारण, आमदारकी हे सत्तेसाठी नाही, सत्ता त्याच्यातून मिळते, पण समाजाची सेवा करण्याचे माध्यम आहे, ते कृतीतून दाखवण्याचं आजचा कार्यक्रम हे प्रतीक आहे असं मी समजतो. ॲम्ब्युलन्सची आवश्यकता याविषयी मी काही बोललं पाहिजे असं मला वाटत नाही. पण माझ्या मनासमोर फार जुना अनुभव, इतिहास हा सारखा तरळतोय. मी वैद्यकीय व्यवसायात जवळपास 60 वर्ष आहे. लातूरमध्ये विवेकानंद रुग्णालयाची स्थापना होऊन 55 वर्ष होऊन गेली, 56 वर्ष होऊन गेलेली आहेत. आणि सुरुवातीच्या काळात काय स्थिती होती मला आठवतंय. रस्ते नाहीत, वाहतुकीची साधनं नाहीत. एका महिलेच्या पोटामध्ये रक्तवाहिन्या फुटून रक्तस्राव झाला. पुण्याला हलवणं आवश्यक होतं. कशा पद्धतीने हलवलं माझ्या डोळ्यासमोर ते चित्र तरळून गेलं. वाहनं फार क्वचित उपलब्ध. पुण्याला बस सुद्धा नव्हती त्यावेळेला. बार्शी लाईट रेल्वे जगप्रसिद्ध, की जी फक्त 15 ते 20 किलोमीटर गतीने चालत असे. एक जीप उपलब्ध झाली, त्याच्यामध्ये त्या गंभीर रुग्णाला बसवलं, सलाईन चालू ठेवलं होतं. सलाईन हातात धरून माणूस बसला होता आणि हे 450 किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी 10 तास लागले. सुदैव असं की त्या रुग्णाचा जीव वाचला. या अवस्थेमध्ये काम करण्याची वेळ होती. आता गरजा वाढल्या आहेत, उपलब्धीही झाल्या आहेत, पण त्या लोकांपर्यंत पोचायच्या कशा? आणि मला असं वाटतं की या कार्यक्रमाच्या निमित्ताने लोकांपर्यंत पोचवण्याचं काम जागरूक राजनीतीच्या माध्यमातून कसं होऊ शकतं ते आपण आज अनुभवतो. तसं लातूरमध्ये पहिली ॲम्ब्युलन्स विवेकानंद रुग्णालयाची आली. त्यावेळेला लातूर जिल्हा नव्हता, उस्मानाबाद, धाराशिव जिल्हा होता. या 3-4 जिल्ह्यात ती पहिली ॲम्ब्युलन्स, त्यावेळेला व्हायकी नावाची गाडी मिळत असे, ती आम्ही आणली आणि फार मोठं काही उपलब्ध केलं असं वाटलं. पण काळाच्या ओघात लक्षात आलं की आपण फार मागे आहोत. काळाची गरज जी आहे ती पुरी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि या कोरोनाने आमच्या सगळ्यांचे डोळे उघडले.
आनंदाची गोष्ट अशी आहे, अभिमानाची गोष्ट अशी आहे की आमच्या समाजाने अतिशय योग्य पद्धतीने या प्रश्नाला उत्तर देण्याचा खूप चांगला प्रयत्न केलाय. रोज वृत्तपत्रात वाचताना, दूरदर्शनवर पाहताना, गप्पा गोष्टी करताना यातल्या उणीवांकडे आपलं खूप लक्ष जातं. पण ह्याच्यात आम्ही उपलब्ध काय काय केलंय हेही पाहिलं पाहिजे. विदेशातल्याही अनेक मंडळींचा माझा सातत्याने संबंध असतो, संवाद असतो. आणि मी अभिमानाने सांगू इच्छितो की अगदी अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रांनी ज्या पोटतिडकीने पद्धतीने परिणामकारक जसा काही कोरोनाचा सामना केला असेल त्यापेक्षा कितीतरी अधिक चांगला सामना आमच्या समाजाने, आमच्या शासनाने, आमच्या लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी केलेला आहे. वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांनी केलेला आहे. आणि म्हणूनच तिसरी लाट आता कदाचित येणार नाही अशी स्थिती आपण उत्पन्न करू शकलोय. अनेक प्रगत राष्ट्रामध्ये जो मृत्यूदर होता त्यापेक्षा आपल्याकडचा मृत्यूदर फार कमी राहिला. अनेक उणीवा असूनही ज्या पोटतिडकीने शासकीय रुग्णालयाने सुद्धा काम केलं ते प्रचंड कौतुकास्पद, जगभर त्याचं कौतुक झालंय. एक नेतृत्व उत्तम असलं तर काय घडू शकतं आणि समाजातली आंतरिक शक्ती जर जागरूक झाली तर काय घडू शकतं त्याचं हे उदाहरण आहे. या ॲम्ब्युलन्स या योग्य त्या प्रकारे समाजामध्ये उपयुक्त ठरतील हा मला विश्वास वाटतो. या बाबतीत एक दोन सूचना मला द्यायच्या आहेत, कारण या विषयाचा मला खूप अनुभव आहे. आज विवेकानंद रुग्णालयातच 8 ॲम्ब्युलन्स आहेत. मला असं वाटतं की या चांगल्या राहतील याची काळजी घेणं, नाही तर सुरुवात आपण केली पण मागाहून मागे पडलो हे होता कामा नये. आणि त्याही पलीकडे जाऊन मी आणखीन एक सूचना करणार आहे, जरा आग्रहपूर्वक सगळ्या संबंधितांनी लक्षात ठेवावं की या गाड्यांचे चालक आणि संबंधित कर्मचारी यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करावी. जसं ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून ट्रान्सपोर्टेशन म्हणजे वाहतूक होते तशीच ती योग्य त्या प्रकारे होणे आणि त्याचबरोबर त्याच्याशी संबंधित असणाऱ्या सगळ्या व्यक्तींना प्राथमिक उपचाराची चांगली माहिती असणं, जाण असणं, ज्ञान असणं हे नितांत आवश्यक असतं. अनेक वेळेला मोठ्या शहरामध्ये अनुभवाला येतं, लातूर सारख्या ठिकाणी ते क्वचित अनुभवाला येतं की कृत्रिम श्वासोश्वास कसा द्यावा, रक्षण कसं करावं, चालू असेल तर त्याची देखरेख कशी करावी, हे सगळं ॲम्ब्युलन्स मध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना माहिती असणं आवश्यक असतं. विवेकानंद रुग्णालयात अगदी 3 वर्षापूर्वीपर्यंत मी स्वतः आमच्या ड्रायव्हर मंडळींचा अभ्यास वर्ग घेत असे. त्याचा खूप चांगला उपयोग होतो आणि म्हणून प्रबोधन आणि प्रशिक्षण हे या वर्गाचे चालू राहिलं पाहिजे असं मला वाटतं. अत्यंत स्तुत्य उपक्रम या ठिकाणी या नात्याने रवींद्र पवार यांनी केलेलं आहे, त्याबद्दल सगळ्यांच्या वतीने मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. त्यांच्या इतर उपक्रमासंबंधी मी काही बोलणार नाहीये, त्याची काही माहिती आलेली आहे, इथून पुढच्या काळात होत जाईल. पण मी थोडासा वेळ बोलणार आहे जी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आणि जे माझ्या मनातही होतं. त्यात ज्यांची जयंती हा मुहूर्त साधून हा उपक्रम होतोय ते दीनदयाळजींसंबंधी. योगायोगाने मला त्यांचा निकटचा सहवास मिळाला. त्यांचं वैशिष्ट्य आपल्या प्रधानमंत्र्यांसारखंच, ते राजकारणामध्ये आपणून गेले नाहीत, कुठली व्यक्तिगत महत्वाकांक्षा मनाशी ठेवून गेले नाहीत. त्यांचे आई वडील बापजादे कोणी राजकारणात होते, संस्थानिक होते, धनिक होते, राजकीय पार्श्वभूमी होती म्हणून तिकडे गेले अशी स्थिती नाही. ते होते संघाचे पूर्ण वेळ कार्यकर्ते, प्रचारक होते. त्यांना सुचवलं गेलं की अशा चांगल्या माणसांनी, कर्तृत्ववान माणसांनी, चारित्र्यवान माणसांनी, बुद्धिमान माणसांनी, विलक्षण क्षमता असणाऱ्या माणसांनी राजकारणात जाऊन काही मापदंड निर्माण केले पाहिजेत. आणि म्हणून त्यांना सुचवण्यात आलं, सांगण्यात आलं. ते म्हणायचे की अरे झमेले में मुझे क्यों डाला है. पण त्यांनी त्या क्षेत्रामध्ये अत्यंत उत्तम वैचारिक आणि संघटनात्मक काम उभं केलंय. त्याच्या आधारावरती आज भारतीय जनता पार्टी ही देशामध्ये शासक पार्टी झालेली आहे. हे दीनदयाळजी होते कसे, अत्यंत साधे होते. त्यांच्याकडे पाहिल्यावर कोणाला वाटणार नाही की इतका बुद्धिमान माणूस आहे की ज्यांनी MA च्या परीक्षेमध्ये सुवर्ण पदक मिळवलं होतं.
पण ते सगळं सोडून, घरदार सोडून, स्वतःचा संसार न करता संघाचे प्रचारक म्हणून निघाले. आणि राजकीय क्षेत्रात काम केल्याबरोबर जेवढा काही थोडा कालावधी त्यांना मिळाला, फार थोडा कालावधी मिळाला, जेमतेम 10 वर्ष, 10-12 वर्ष, त्या कालावधीमध्ये या भक्कम वास्तूचा, भक्कम एका राजकीय क्षेत्रातल्या पक्षाचा उत्तम पाया त्यांनी घातला. त्याच्यासाठी त्यांनी विचार दिला नुसता नाही, संघटन उभं केलं. त्यांचं सगळ्यात महत्वाचं कर्तृत्व कुठलं असेल तर संघटन. अनेक माणसं जोडली. अटल बिहारी वाजपेयी त्यांच्याबरोबर होते, लालकृष्ण अडवाणी त्यांच्याबरोबर असेच होते, सुंदरसिंग भंडारी त्यांच्याबरोबर असेच होते, कुशाभाऊ ठाकरे असेच होते. ही सगळी मंडळी स्वतःचा व्यक्तिगत कुठलाही स्वार्थ न ठेवता राजकीय क्षेत्रात उतरली. आणि या समाजाचं त्या क्षेत्राच्या माध्यमातून भलं करता आलं पाहिजे. कारण राजकीय क्षेत्राचं सामर्थ्य फार मोठं आहे. फार व्यापक प्रमाणावरती भलं बुरं करण्याची शक्ती राजकीय क्षेत्रात असते. आपल्या दुर्दैवाने भलं होण्याची गती कमी राहिली, बुरं काही ना काही होत राहिलं. म्हणून असे कार्यकर्ते तिथे असले पाहिजेत. आणि त्या परंपरेत अभिमन्यू पवार वाढतायत ही समाधानाची गोष्ट आहे. दीनदयाळजींच्या बरोबर अनेक कार्यक्रमात, उपक्रमात राहण्याचा मला योग आला. आत्यंतिक साधेपणा, कमीत कमी व्यक्तिगत गरजा, अत्यंत हार्दिक संवाद आणि वैचारिक क्षमता प्रचंड मोठी. हे शब्द मोठे वाटतात. अंत्योदय योजना, वेगवेगळ्या प्रकारचं त्यांच्या नावाने ध्येयवाद मांडला गेला असं सांगितलं जातं. पण फार सोप्या शब्दात सांगू का? अंत्योदय म्हणजे काय? अंत्योदय याचा अर्थ की समाजातला अत्यंत उच्च स्तरातला मनुष्य आणि समाजातला तळातला मनुष्य यातलं अंतर कमी करणं. म्हणजे जो सगळ्यात खालच्या स्तरावरती आहे त्याला वरच्या स्तरावर नेता आलं पाहिजे. शैक्षणिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या, या सर्व दृष्टीने. परंतु या शब्दाचा अर्थ काय आहे खरा? या खरा अर्थ शब्दाचा असा आहे की भारतीय पद्धतीने समाजवाद हा आला पाहिजे. म्हणजे हे अंतर कमी होतं. भारतीय पद्धतीने हा फार महत्वाचा विषय आहे. आपल्या देशात कम्युनिस्ट चळवळ सुरू झाली, समाजवादी चळवळ सुरू झाली. दुर्दैवाने त्या रुजल्या नाहीत. त्यांची मूलभूत तत्व चांगली होती काही, परंतु या देशाला 5000 वर्षाचा इतिहास आहे, 5000 वर्षाची संस्कृती आहे. त्याच्यात काही अत्यंत उदात्त अशी तत्व आहेत, काही परंपरा आहेत फार चांगल्या. काळाच्या ओघात अनेक कारणांनी यात विपरीत गोष्टी आल्या, अनेक गोष्टी बिघडल्या. पण इथला काही मूळ स्वभाव आहे, इथली काही मूळ संस्कृती आहे, इथे रक्तात काही गोष्टी भिनलेल्या आहेत. त्या लक्षात ठेवून आम्हाला समाजवाद आणायचा आहे. हा अंत्योदयाचा अर्थ आहे. आणि म्हणून समाजातल्या तळागाळातल्या माणसापर्यंत चांगल्या सुखी आयुष्याचे सर्व लाभ पोहोचले पाहिजेत. म्हणून ही अंत्योदय योजना तयार झाली. पहिली ती राबवली राजस्थानामध्ये शेखावत यांनी मुख्यमंत्री असताना. फार सूक्ष्म प्रमाणात ती राबवली गेली. अटलजींच्या काळात ती काही चांगल्या पद्धतीने राबवली घेण्याचा प्रयोग झाला. आणि आता गेल्या 7 वर्षामध्ये आपण सगळे अनुभवतो की मोठ्या प्रमाणावरती ती राबवली जाते. पूर्वीच्या शासनाने काही ना काही करायचे प्रयत्न केले, त्यासंबंधी मी काही जास्ती बोललं पाहिजे असं नाही. परंतु आमची संस्कृती ही विसरता कामा नये, इथल्या परंपरा विसरता कामा नये. इथलं भावविश्व, इथॉस, त्याच्या आधारावरतीच नवीन सुधारणा झाल्या पाहिजेत. आणि आता लक्षात येते की गेल्या 7 वर्षात हे गतीने घडतंय. आणि म्हणूनच आमच्या समाज जीवनामध्ये खरोखरी आम्हाला सगळ्यांना स्पर्श करेल, जाणवेल, भावेल असं परिवर्तन होतंय. ते अधिक गतीने करण्याची परंपरा अभिमन्यू पवार पुढे उपासतायत. जसं दीनदयाळजींचं स्मरण मी या ठिकाणी करतोय, तसं अभिमन्यू पवारांच्यासाठी मी काही चांगल्या लोकप्रतिनिधींचं स्मरण करतोय. मी रामभाऊ म्हाळगींच्या बरोबर राहिलो, रामभाऊ नायकांच्या बरोबर राहिलो. आत्ता गेलेले गणपतराव देशमुख सांगोल्याचे, त्यांचाही चांगला परिचय होता. विविध पक्षामध्ये अशा पद्धतीने काम करणारे दुर्दैवाने संख्या कमी राहिली. आता ही संख्या वाढतीये, वाढली पाहिजे. लोकाभिमुख आमदार, लोकांच्या समस्या जाणवणारे,
त्या सोडवण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न करणारे आणि त्यासाठी संघटनेचं काम करणारे, त्यासाठी स्वतःला झोकून देणारे, अशी परंपरा दीनदयाळजींनी उभी केली. ते त्याचे आध्वर्य होते एका अर्थाने. आणि म्हणूनच राजकीय क्षेत्रातले कामाचे परिणाम खूप उशिरा दिसतात. ती वास्तविकता असते. ते परिणाम आता आपण अनुभवतो. नरेंद्र मोदींचा प्रवास एक संघ प्रचारक ते लोकनेता नव्हे, आता विश्वनेता झालाय. हे आपण गेल्या 4 दिवसाच्या बातम्या ऐकतोय, दूरदर्शनवर पाहतोय, त्याच्यातून आपल्याला जाणवतंय. हा सगळ्या आपल्या अभिमानाचा, आनंदाचा विषय. पण निश्चितपणे यात असं म्हणता येईल की आपापल्या क्षेत्रात काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून, एक सामान्य नागरिक म्हणून आमची काही निश्चितपणे कर्तव्य आहेत, जी प्रधानमंत्री वारंवार बोलून दाखवत असतात. त्याचंही स्मरण या निमित्ताने झालं पाहिजे की आपापल्या ठिकाणी, आपापल्या क्षेत्रात समाज हिताचं मी काय करू शकेन, व्यक्तिगत हितसंबंध थोडे बाजूला ठेवेल, ते साधारण पाहिजेत. व्यक्ती म्हणूनही आपलं जीवन चांगलं राहिलंच पाहिजे. पण ज्या वेळेला प्रश्न येतो त्यावेळेला व्यक्तीपेक्षा समाज मोठा, समाजापेक्षा राष्ट्र मोठा, या दृष्टीने आपल्या सगळ्यांचा व्यवहार असला पाहिजे. याचंही स्मरण मी आपल्या सगळ्यांना दीनदयाळजींच्या या जन्मदिवसाच्या निमित्ताने करून देऊ इच्छितो. मी सुरुवातीला म्हटलं तसं की एक फार चांगला उपक्रम या ठिकाणी सुरू झालेला आहे. आपल्या सगळ्यांनाही एक धडा देणारा, मार्गदर्शी असा उपक्रम आहे. आपल्या सगळ्यांचं या दृष्टीने सामाजिक योगदान या निमित्ताने वाढेल तसा आपण सर्वजण विचार करू. मी पुन्हा एकदा अभिमन्यू, मी एकेरी म्हणू का, अभिमन्यूचं मी अभिनंदन करतो. त्यांच्या वडिलांचं अभिनंदन करतो की त्यांनी योग्य त्या प्रकारचं वातावरण शिक्षण घेण्यासाठी उद्युक्त केलं, म्हणून त्यांचेही मी अभिनंदन करतो. या कार्यक्रमात सहभागी झालो याबद्दल मी संयोजकांचं अभिनंदन करतो. आणि देवेंद्रजींचं भाषण ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे, म्हणून माझं बोलणं मी इथे संपवतो. सगळ्यांना धन्यवाद आणि नमस्कार. धन्यवाद साहेब. यानंतर विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करतील. आदरणीय साहेब. नमस्कार. औसा मतदारसंघातील आरोग्य सेवेसाठी 6 रुग्णवाहिकांच्या लोकार्पणाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित, ज्यांचं आत्ताच मार्गदर्शन आपल्याला प्राप्त झालं, ते ऋषितुल्य व्यक्तिमत्व असलेले आपल्या सर्वांचेच काका डॉक्टर अशोक कुकडे काकाजी, ज्यांनी जलवायू परिवर्तनावर आपल्याला मार्गदर्शन केलं, ते माजी आमदार पाशा पटेलजी, डॉक्टर सुधीर देशमुखजी, डॉक्टर लक्ष्मीकांत देशमुखजी, हनुमंत बडगावेजी, सुहास पाचपुतेजी, अबप श्री दत्तात्रय पवारजी. आणि हा संपूर्ण कार्यक्रम ज्यांच्यामुळे आयोजित झाला ते औसा मतदारसंघाचे अतिशय तडफदार, कार्यक्षम आणि लोकाभिमुख आमदार सन्माननीय श्री अभिमन्यू पवार. खरं म्हणजे अभिमन्यूला काकांचाच आशीर्वाद मिळालाय, त्यामुळे त्याच्यापेक्षा मोठा कॉम्प्लिमेंट अजून काही दुसरा असू शकत नाही. पण आज पंडित दीनदयालजी उपाध्याय यांची जयंती आहे. भारतीय जनता पक्षाचा सेवा समर्पण सप्ताह चाललाय. आपले पंतप्रधान माननीय मोदीजी यांना मुख्यमंत्री ते पंतप्रधान असा 20 वर्षाचा संपूर्ण कालावधी पूर्ण होऊन 21व्या वर्षात त्यांनी पदार्पण केलंय. आणि त्यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून जन्मदिन साजरा करायच्या ऐवजी सेवा समर्पण सप्ताह आपण साजरा करतोय.
अशा या सेवा समर्पण सप्ताहामध्ये अतिशय समर्पक अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी रुग्णवाहिकांच्या लोकार्पणाचा आज होतोय, याचा मला अतिशय आनंद आहे. खरं म्हणजे या कार्यक्रमाकरता मला औस्यालाच यायचं होतं, परंतु कोरोनाच्या काळामध्ये संख्येचं रिस्ट्रिक्शन होतं आणि मला याची पूर्ण कल्पना होती की मी तिथे आलो तर अभिमन्यू ऐकणार नाही आणि आपल्या पक्षाचे कार्यकर्ते आणि हितचिंतकही ऐकणार नाही आणि त्यामुळे इतकी मोठी गर्दी होईल की आपल्याला कोरोनाचे नियम तोडल्याबद्दल केस सहन करावी लागेल. म्हणून मी त्याला सांगितलं, जोपर्यंत नियम शिथिल होत नाही तोपर्यंत मी प्रत्यक्ष येणार नाही. तोपर्यंत आपण या माध्यमातनं या ठिकाणी हे उद्घाटन करू. अभिमन्यूच्या कार्यक्रमाला जाताना एकीकडे कोरोनाचं संकट होतं आणि दुसरीकडे आत्ताही जॉईन होताना मी पहिल्या भाषणापासून भाषण ऐकतोय, पण माझा कॅमेरा सुरू होईना. शेवटी मला 4 फोन बदलावे लागले. कम्प्युटरवर तो सुरू होत नव्हता, शेवटी 4थ्या फोनला तो सुरू झालेला आहे. त्यामुळे अभिमन्यू संकट किती मोठं आहे लक्षात घ्या. पण तरी देखील शेवटी काकांचं भाषण संपायच्या आत माझा कॅमेरा ऑन झाला आणि त्यामुळे काका तुम्ही ज्यावेळेस म्हणालात की प्रत्यक्षपणे मी आहे की नाही, त्यावेळेस मला तुम्ही दिसत होतात, मी तुम्हाला दिसत नव्हतो. मी पहिलेपासून या ठिकाणी होतो. खरं तर मला असं वाटतं की आज अनेक चांगल्या गोष्टी आहेत. आपल्या काही लोकांचे सत्कार देखील आपण या ठिकाणी केले आहेत. आमची जी कन्या कुस्तीमध्ये असेल, वेगवेगळ्या खेळांमध्ये असतील, वेगवेगळ्या ठिकाणी प्रावीण्य मिळवलेले लोक असतील, डॉक्टर सुधीर देशमुख यांची ICMRच्या प्रशासकीय मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती झाली, त्यांचा आपण सत्कार केलाय. त्यांचे मी अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो. आज ज्या 6 रुग्णवाहिकाचं लोकार्पण होत आहे त्यातल्या 3 या अभिमन्यू पवार यांनी आपल्या आमदार निधीतनं दिलेल्या आहेत आणि 3 त्यांनी विविध त्यांचे जे काही ओळखीचे लोक आहेत, मित्र आहेत, त्यांच्याकडनं त्या मिळवलेल्या आहेत. त्यामुळे मला जे काही सांगण्यात आलं, या ज्या काही 3 ॲम्ब्युलन्स आहेत, रुग्णवाहिका आहेत, त्या औसा, किल्लारी आणि कासार सिरसी इथल्या रुग्णालयाला दिल्या जाणार आहेत. आणि 3 रुग्णवाहिका ज्या क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या आहेत, भाजपा जिल्हा पदाधिकारी संतोष, त्यानंतर नगरसेवक अनंत गायकवाड, संतोष बेंबडे, ज्ञानेश्वर मिठापल्ले आणि क्रिएटिव्ह फाउंडेशनचे सचिव श्री सुहास पाचपुते, या सर्वांचं या निमित्ताने मी अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि मला असं सांगण्यात आलं की या 3 ॲम्ब्युलन्स औसा शहर, उजनी आणि कासार बालकुंदा या 3 ठिकाणाहून चालवण्यात येणार आहेत आणि नफा ना तोटा अशा माध्यमातून या चालवण्याचा निर्णय हा या ठिकाणी घेण्यात आलाय. खरं म्हणजे मला आजही आठवतं की 2 वर्षापूर्वी मी सप्टेंबर महिन्यातच महाजनादेश यात्रा घेऊन औस्याला आलो होतो आणि प्रचंड मोठा कार्यक्रम अभिमन्यूने आणि आपल्या सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी आयोजित केला होता. आणि त्यावेळी मी शब्द दिला होता की माकणी धरणातून औसा शहराला पाणी पुरवठा करण्याच्या योजनेला 7 दिवसाच्या आत मान्यता देईल. आणि मला आठवतं की 7 दिवस नाही, अवघ्या 4 दिवसामध्ये 45 कोटी रुपयांच्या औसा शहर पाणी पुरवठा योजनेला त्या ठिकाणी मंजुरी दिली होती. आणि औसा शहर वाढीव पाणी पुरवठा योजनेचं काम जवळपास पूर्ण झालं आहे आणि मला विश्वास आहे की काही दिवसातच प्रत्यक्ष पाणी पुरवठा सुरू होणार आहे. आणि खरोखर याचं श्रेय जर कोणाला असेल तर ते आमदार अभिमन्यू पवार यांना आहे आणि त्यांच्या पाठपुराव्याला आहे, याबद्दल कोणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही. आता ठीक आहे की औसा नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर काही लोक उद्घाटनाचा दिखाऊपणा करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असतात.
पण त्याच्याकडे आपण फार काही लक्ष द्यायचं नसतं. कोणी काय केलंय हे प्रत्येकाला माहिती असतं. 25 वर्ष रखडलेली जी काही योजना आहे तिला कोणी मान्यता दिली, ती कशी सुरू झाली, एवढंच आमचं मत आहे की ठीक आहे, कोणी श्रेय घ्या, पण वेळेवर लोकांना पाणी द्या, एवढीच या निमित्ताने खरं तर आमची एक विनंती असेल. मला आठवतं आमच्या सरकारच्या काळात किल्लारी व 30 खेडी, मोताळा व 10 खेडी, खरोसा व 6 खेडी या योजनांसाठी देखील 40 कोटीपेक्षा जास्त निधी आपण मंजूर केला होता. मी अभिमन्यूला विचारलं त्यास त्याने सांगितलं की या योजना अंतिम टप्प्यात असून काही विशेषतः भूकंपग्रस्त भागामध्ये जनतेला आणि विशेष करून महिलांना त्याचा एक विशेष मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे ही देखील अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. खरं तर आपल्या सरकारच्या काळामध्ये औसा असेल, लांबजना असेल, कासार सिरसी असेल, इथे 3 बस स्थानकं देखील आपण मंजूर केली होती आणि अभिमन्यूनी फार पाठपुरावा त्याचा केला होता. आता मला असं वाटतं की 2 त्यातली जी आहेत बस स्थानकं ती प्रगतीपथावर आहे आणि औसाचं काम मात्र निधी अभावी रखडलेलं आहे. तर जरूर त्याचाही पाठपुरावा मला असं वाटतं की आपण सगळे करू आणि तेही काम पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करू. मध्यंतरी मला अभिमन्यू ज्यावेळेस भेटलं होतं त्यावेळेस केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवालजी यांना मी एक पत्र लिहिलं आणि किल्लारी इथे 30 बेड्सचं आयुष हॉस्पिटल उभारण्यात यावं अशी विनंती आपण केली आहे. तर केंद्रीय कृषी मंत्री श्री नरेंद्रसिंग तोमरजी यांनाही पत्र लिहून आपण औस्याला कृषी संशोधन केंद्र कसं स्थापन करता येईल याचाही पाठपुरावा आपण निश्चितपणे करतोय. आणि खरं म्हणजे आता अभिमन्यू कोणाकोणाला माझ्याकडनं पत्र पाठवून घेतो याची यादी माझ्याचकडे राहत नाही, पण तो नुसतं पत्र पाठवून थांबत नाही, तर त्याचा योग्य तो पाठपुरावा देखील करत असतो. आज या कोरोनाच्या संकट काळामध्ये अभिमन्यू पवार यांनी आमदार निधीतनं मतदारसंघासाठी 200 ऑक्सिजन बेड्स असतील ते मंजूर करून घेतले. औसा ग्रामीण रुग्णालयामध्ये 100 बेड्स आणि वेगवेगळ्या व्यवस्था उभ्या केल्या. त्यामुळे 3ऱ्या लाटेकरता सुसज्जित अशा प्रकारची अवस्था आज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यासोबत औसा ग्रामीण रुग्णालयाचं उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्याचं काम देखील त्या ठिकाणी चाललेलं आहे. त्याचाही पाठपुरावा करून त्यांनी तांत्रिक मान्यता घेतली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तेही काम लवकरच आपल्याला होताना दिसेल. पण सगळ्यात चांगलं काम जर अभिमन्यूने आणि अतिशय अभिनव असं काम जर काही केलं असेल तर शेत तिथे रस्ता हे जे काही काम आहे ते अतिशय अभिनव अशा प्रकारचं काम आहे. आणि या संपूर्ण उपक्रमाकरता मात्र मी ठरवलंय काही झालं तरी त्याचं जे काही लोकार्पण किंवा त्याचा जो कार्यक्रम होणार आहे तो काही मी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून करणार नाही, तो मी प्रत्यक्ष तिथे येऊन करणार आहे. कारण मला देखील हे सगळे जे काही शेत रस्ते आहेत ते बघायची इच्छा आहे की ज्या प्रकारे लोकसहभाग सोबत घेऊन आणि विशेषतः याच्यामध्ये मला असं वाटतं की समाजातल्या म्हणजे आमच्या शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये सहकार्य केलं आणि आपापलं अतिक्रमण काढून घेतलं. कारण शेवटी शेत रस्ते करताना सगळ्यात महत्वाचं अतिक्रमण कोण काढणार आणि त्याच्या भानगडी आपण तर नेहमी आपण म्हणतो धुऱ्याचं भांडण, म्हणजे आता मराठवाड्यात काय म्हणतात माहित नाही, आमच्याकडे विदर्भात धुरा म्हणतात, तो धुऱ्याचं भांडण. तसं धुऱ्याचं भांडण जे आहे ते सोडून आणि त्या ठिकाणी शेत रस्ता मोकळं करण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात झालं. आणि खरं तर 3 वर्षामध्ये जवळजवळ 2300 किलोमीटरचे रस्ते बांधण्याचा त्यांचा संकल्प आहे. त्या दिवशी मला माझ्याकडे ते आले होते आणि मला म्हणाले मला अजून काही आमदार खासदारांचा निधी द्या. त्यावेळेस मी गमतीने त्यांना म्हटलं की बाबा रे 5च वर्षात सगळं करून टाकशील तर त्याच्यानंतर काय घेऊन जाणार आहे लोकांपुढे. त्यामुळे जरा कामं नीट गतीनं योग्य प्रकारे या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करा. पण मला अतिशय आनंद आहे ज्या प्रकारे हे शेत रस्त्याचं काम होतं आणि पहिल्या टप्प्यात जवळजवळ 640 किलोमीटर लांबीच्या शेत रस्त्यांचं काम हे करण्यात आलं. आणि मला असं वाटतं आता 1 नोव्हेंबर पासून 2ऱ्या टप्प्यामध्ये 1000 किलोमीटर लांबीच्या शेत रस्त्यांचं काम ते पूर्ण करणार आहेत. आणि त्याकरता 3-4 आमदारांचा निधी देखील विधान परिषदेच्या त्यांना मिळवून देण्याचा मी प्रयत्न करतोय. खासदार निधी सुरू होतोय त्यामुळे राज्यसभेचे खासदार जे आहेत त्यांच्या इकडनं काही निधी तिथे कसा देता येईल,
कारण एक अतिशय चांगलं मला असं वाटतं की हे काम आहे ज्यातनं शेतकऱ्याला खरोखर म्हणजे आपण बघतो की पावसाळ्याच्या काळात अन्यथा शेतकऱ्याला शेतीपर्यंत पोहोचणं, त्या ठिकाणी माल नेणं, माल आणणं, सगळ्या गोष्टी इतका त्रास शेतकऱ्याला होतो आणि त्यातनं फार मोठ्या प्रमाणात हे बाहेर काढण्याचं काम खऱ्या अर्थानं या ठिकाणी होत आहे. विशेषतः मनरेगाचं काम देखील अतिशय चांगल्या प्रकारे अभिमन्यूने हातामध्ये घेतलं आणि मनरेगातनं ग्राम समृद्धी हे एक जे अभियान हातामध्ये घेतलं आहे की ज्याच्यामध्ये मला असं वाटतं की 172 गावं, तांडे, वाड्या, वस्त्यांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधून या संपूर्ण अभियानाची मांडणी करण्यात आली आहे. खरं तर आमदार म्हणून कोरोनाचा काळ असो की इतर काळ असो, आमदार झाल्यापासून सतत ते मतदारसंघात फिरतायत आणि अत्यंत महत्वाचं आहे. शेवटी आमदारांची ऍक्सेसिबिलिटी ही अत्यंत महत्वाची असते, लोकांची अपेक्षा असते आणि ते आपल्याला पाहता येते. आज याच्या माध्यमातून मग शेततळी असतील, जनावरांकरता गोठा असेल, फळबाग लागवड असेल, वेगवेगळ्या योजना आहेत. सरळ रानावर फळबाग लागवड, सेंद्रिय खत, अशा वेगवेगळ्या योजना त्या ठिकाणी लागू होत आहेत. खरं म्हणजे आपण स्वर्गीय नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना सुरू केली होती आणि संपूर्ण मराठवाड्याचं चित्र बदलणारी ही योजना होती की ज्यातनं इतक्या मोठ्या प्रमाणात मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांना मग त्या ठिकाणी 100% ड्रीप असेल, त्या ठिकाणी त्यांना शेततळ देणं असेल, सगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी मदत ही त्या माध्यमातून करत होतो. 4,000 कोटी रुपयाची योजना होती. दुर्दैवाने या सरकारने ती योजना जवळजवळ बंद करून टाकली आहे आणि हा पैसा देखील वाया चाललेला आहे आणि योजना देखील होत नाही आहे. ही खरोखर एक प्रकारे दुर्दैवी अशा प्रकारची बाब आपल्याला पाहायला मिळते. पण तरी देखील निश्चित वेगवेगळ्या प्रकारच्या या योजनांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं काम हे चाललेलं आहे. विशेषतः 5 वर्षामध्ये 15,000 हेक्टरवर या ठिकाणी फळबाग लागवड करण्याचं जे नियोजन आहे, मला असं वाटतं की अतिशय बेसिक गोष्टींवर हे काम या मतदारसंघामध्ये चाललंय. कारण आपले पंतप्रधान माननीय मोदीजी असं म्हणतात की आपल्याला शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचं आहे. ते जर दुप्पट करायचं असेल तर त्याला फळबाग असतील किंवा अशा प्रकारच्या जोडधंद्यांकडे देखील त्याला न्यावं लागेल. तर त्या दृष्टीने अतिशय महत्वाचं काम चाललेलं आहे. मगाशी पाशाजी सांगत होते की मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडाचं जे टार्गेट हातामध्ये घेतलंय त्याची प्रशंसा करताना पाशाजीने सांगितलं की टार्गेट 2 पटीने 3 पटीने वाढलं पाहिजे. मला विश्वास आहे की निश्चित अशा प्रकारचं काम हे या मतदारसंघात होताना आपल्याला दिसेल आणि मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण हे होईल. आज खरं तर दीनदयालजींच्या जयंतीच्या निमित्ताने काकांनी अतिशय चांगल्या प्रकारे दीनदयालजींचं वर्णन या ठिकाणी केलं, त्यांचे विचार देखील आपल्या समोर आणले. खरंच दीनदयालजींनी अंत्योदयाचा जो विचार दिला त्या विचाराच्या माध्यमातून समाजातल्या शेवटच्या माणसाला सुखी करण्याचं काम हे आपण करतोय आणि आज याच अंत्योदयाच्या भूमिकेतनं माननीय पंतप्रधान मोदीजींनी या ठिकाणी गरीब कल्याणाचा अजेंडा हा राबवलेला आहे. पहिल्यांदा गरिबांच्या योजना गरिबांपर्यंत पोहोचतायत. त्याच्यामध्ये कोणी मध्यस्थ नाही आहे, त्याच्यामध्ये कोणी दलाल नाही आहे. थेट दिल्लीहून निघाला पैन पै शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पोहोचते आहे आणि त्यातनं एक मोठं आपल्याला परिवर्तन होताना देखील दिसत आहे. मग प्रधानमंत्री आवास योजनेची घरं असो, शौचालय असो, हर घर नल योजनेचं पाणी असो, हर घर बिजली योजनेची वीज असो, या ठिकाणी लोकांच्या घरामध्ये गॅस असो, वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात हे सगळं काम होताना दिसत आहे. आज खरं म्हणजे मराठवाड्यामध्ये यावर्षी अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमुळे खूप शेतकऱ्याचं नुकसान झालं, विम्याचं नुकसान झालं. विमा कंपन्यांनी कुठलाही पैसा दिला नाही, सरकारने कुठली मदत केली नाही. खरं म्हणजे मला आश्चर्य वाटतं की आपल्या सरकारच्या काळामध्ये विमा कंपन्यांच्या दारावर जाऊन विमा कंपन्यांचे दरवाजे फोडणारे आता मात्र सत्तेत आल्यानंतर चिडीचूप बसले आहेत. शेतकऱ्यांचा विचार सोडून दिलेला आहे. त्यांच्याकरता कुठल्याही प्रकारचा संघर्ष करायची परिस्थिती नाही आहे आणि आता तर काही कंपन्यांनी ज्यांना शेतीतलं काहीच कळत नाही अशा लोकांना सर्वेला पाठवलं तरी सरकार ऑब्जेक्शन घेत नाही. आणि याहीपेक्षा वाईट असं आहे की सरकारच्या वतीनंच विम्याचा प्रीमियम न भरल्यामुळे अनेक ठिकाणी आता विमाच उपलब्ध नाही. अशा प्रकारे शेतकऱ्याला अधांतरी ठेवलं जात आहे. मला मध्यंतरी काही मराठवाड्यातले शेतकरी भेटले होते आणि ते असं म्हणाले की साहेब तुमच्या काळामध्ये
वर्षातनं 5-6 वेळा तरी SMS यायचा आणि तुम्ही कुठून पैसे द्यायचे माहित नाही, पण काही ना काही पैसे आम्हाला मिळत राहायचे. आता मात्र आम्ही पाहत राहतो, एक तरी SMS येईल, एक तरी SMS येईल. आला तर फक्त पंतप्रधान महोदयांचा जो काही सन्मान योजनेचा SMS आहे, तेवढा एक SMS आम्हाला येतो. त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला तुमच्या खात्यात पैसे जमा झाले असा SMS आता दुर्मिळ झाला आहे. त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्याची जी दैना आहे, त्यातनं त्यांना बाहेर काढण्याकरता आपल्याला संघर्ष करावा लागेल आणि येत्या काळामध्ये आमच्या या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं लागेल. मी आज खरोखर अभिमन्यू पवार यांचं आणि फाउंडेशनचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. या ज्या काही अँब्युलन्सेस आहेत, या माध्यमातनं खरं तर आपण नेहमी असं म्हणतो की अँब्युलन्सची आवश्यकता कोणालाही पडू नये, परंतु ज्यावेळेस आवश्यकता पडते त्यावेळेस ती तात्काळ उपलब्ध झाली पाहिजे. त्यामुळे अनेकांचा जीव आपल्याला वाचवता येईल आणि तो जीव वाचवण्याचं काम आपण या ठिकाणी करणार आहात. या एका चांगल्या कार्यक्रमामध्ये आपण मला देखील निमंत्रित केलं आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने का होईना पण या अँब्युलन्सचं लोकार्पण करण्याची संधी मला दिली. त्यामुळे जरी मी शरीराने इथे असलो तरी देखील मनाने तिथे आहे आणि या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तिथे उपस्थित आहे. म्हणून आपल्या सगळ्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आमदार अभिमन्यू पवार हे विकासाचे भगीरथ आहेत, कारण तुमचा परिसस्पर्श त्यांना झालेला आहे आणि हे औषधकारांसाठी खूप खूप आनंदाची गोष्ट आहे. यानंतर दीपकजी चांडक यांना अशी विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. नमस्कार. आज पंडित दीनदयालजी उपाध्याय यांच्या 105व्या जयंतीनिमित्त आपण ॲम्ब्युलन्सच्या लोकार्पण सोहळ्यासाठी इथे सगळेजण उपस्थित आहात. दीनदयालजींची जी कृपया राष्ट्रगीतानं सांगता होणार आहे, कृपया थांबायचंय. दीनदयालजींची जी अंत्योदय योजना होती ती आरोग्याच्या क्षेत्रामध्ये राबवण्यासाठी जी ॲम्ब्युलन्सची गरज असते त्याचं लोकार्पण आपण इथं केलंय. या निमित्ताने मी सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आभार मानतो की त्यांनी आम्हाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जे मार्गदर्शन केलं, आम्हाला प्रेरणा दिली, त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो. त्यानंतर विवेकानंद मेडिकल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री कुकडे काका त्यांचेही मी आभार मानतो की त्यांनी इथे येऊन आम्हाला सविस्तर असं मार्गदर्शन केलं. त्यांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांनी जी ड्रायव्हरना ट्रेनिंग देऊन त्यांना जे सूचना केलेली आहे आम्हाला, त्याचं आम्ही अवश्य पालन करू, थोडा त्यांना मी सांगू इच्छितो. यानंतर आमच्या संस्थेचे मार्गदर्शक आणि या औसा मतदार संघामध्ये शेत रस्त्याचे जनक आम्ही ज्यांना मानतो असे श्री अभिमन्यूजी पवार यांचेही मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन देऊन या कार्यक्रमाला त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. माजी आमदार श्री पाशाभाई पटेल यांनी आपल्या सर्वांना संबोधन केलं, त्यांचंही मी या ठिकाणी आभार मानतो. आणि सुधीरजी देशमुख सर, लक्ष्मीकांतजी देशमुख व वडगाळे साहेब यांचंही मी थोडक्यात आभार मानतो. मी क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे मी खास करून ज्यांनी आम्हाला हे ॲम्ब्युलन्स घेण्यासाठी मदत केली, त्यांनी आम्हाला डोनेशन दिलं असे श्री संतोषजी मुक्ता, संतोषजी बेंबडे, आनंदजी गायकवाड व श्री मिठापल्ले साहेब यांचेही मी आभार मानतो. ह्या कार्यक्रमासाठी जे निशुल्क असं हे मंगल कार्यालय आम्हाला ह्या कार्यक्रमासाठी दिले असे श्री महावीरजी कोचेटा यांचेही मी आभार मानतो आणि माझं आभार प्रदर्शन इथं संपलं असं जाहीर करतो. सर्वांना विनंती आहे राष्ट्रगीतासाठी उभं राहायचंय आणि त्यानंतर चहा पाणी घेऊन सर्वांनी जायचं. सावधान. एक साथ कामगिरी शुरू करेंगे. शुरू कर. Amen.